बेहची परम महाशांती. श्रोते हो, आजकाल सोलमेट हा शब्द आपण आपल्या आजूबाजूला सर्रास ऐकत असतो आणि सरसकट वापरतही असतो. हे सोलमेट म्हणजे नक्की काय? आणि आपण आपल्या सोलमेटला कसे बरे ओळखू शकतो? त्यासाठी आजचा विषय आहे बेहदचे पुरुष आणि प्रकृती. बेहदच्या बापूजींनी त्यांनी अखंड तपश्चर्येच्या साधनेतून जे दिव्य दृष्टीने अलौकिक पारलौकिक ज्ञान प्राप्त केले आहे, ते त्यांच्या विश्वसेवाधारी विश्वकल्याणकारी आत्म्यांना समस्त विश्व परिवर्तनासाठी विश्वकल्याणासाठी हे ज्ञान प्रदान करत आहेत. बेहदचे बापूजी म्हणतात, परम शांती. धर्तीवर साकारित बेहदचे आत्मे, जसे बेहदचे परमपुरुष, बेहदची परम प्रकृती जेव्हा ज्ञान धारण करून योग लावत असतात, तेव्हा योग बलाने विकर्म विनाश होत असतात. तेव्हा आत्मा हलका होत असतो आणि ज्ञानसागरामध्ये डुबत असतो. तो इतका ज्ञानसागरामध्ये डुबक्या घेतो, इतका ज्ञानसागरामध्ये डुबत असतो, तर त्याचे सारे विकर्म विनाश होत असतात. परंतु आत्म्याला ओळखण्याची शक्ती त्यात आलेली नसते. ज्ञान, योग, सेवा आणि धारणा. धारणा म्हणजे अव्यक्त स्वरूपामध्ये संपूर्ण धारणा आहे. परंतु अव्यक्त शरीराचे जे आवरण आहे, ते सुद्धा एक आवरणच असते. म्हणजे अव्यक्त लाईटचे एक शरीर सुद्धा एक आवरण आहे. प्रत्येक कोणताही आत्मा, मग तो बेहदचा परम पुरुष असो की परम प्रकृती असो, त्यांना ओळखण्यासाठी ती एक स्टेज पाहिजे. पुरुष आणि प्रकृतीला आत्म्याला ओळखण्यासाठी त्यांच्या मूळ पुरुष आणि प्रकृतीला ओळखण्याची ती स्टेज आपण मिळवली पाहिजे. ज्या परम पुरुषाने त्याच्या परम प्रकृतीची रचना केली होती, त्या स्टेजपर्यंत गेले पाहिजे. जसे निराकारी स्टेजमध्ये असतात, जेव्हा मूळ निराकारी स्टेज बनत असते, तेव्हा कोणतेही आवरण शिल्लक राहत नाही. तेव्हाच मूळ पुरुष आणि मूळ प्रकृतीचा पत्ता लागतो. तोपर्यंत हा फरक समजत नाही. म्हणून साकारी रूपात हे कोणीही ओळखू शकत नाही. जर साकारी रूपामध्ये कोणी ओळखू लागले, तर त्याचे परिणाम उलटे होतात आणि अधःपतन होत जाते. माया पकडून घेते आणि मग आपण कुठलेच राहत नाही. म्हणून ह्याचा विचार सुद्धा करायचा नाही. हे तर जेव्हा कधीही निराकारी स्टेज, एकदम निराकारी आत्म्यावर जेव्हा कोणतेही आवरण नसेल, तेव्हाच ते स्वतःचे मूळ स्वरूप ओळखू शकतील. तोपर्यंत कोणीही पुरुष किंवा प्रकृती आपल्या मूळ मध्ये आल्याशिवाय काहीही जाणू शकत नाही. तेव्हाच दिव्य दृष्टी प्राप्त होते. आत्म्याची निराकारी स्टेज होईल. जेव्हा दिव्य दृष्टी होईल, तेव्हा सर्व काही स्पष्ट होईल. तोपर्यंत कशाचाही काहीही पत्ता लागणार नाही, काहीही स्पष्ट होणार नाही आणि केवळ गोंधळच होईल. श्रोते हो, इथे बापूजी आपल्याला आत्मस्वरूपामध्ये राहण्यासाठी सांगत आहेत. आत्मस्वरूपामध्ये राहणे म्हणजेच दिव्य दृष्टी प्राप्त करणे. तेव्हाच आपल्याला निराकारी स्टेजपर्यंत जाता येते आणि तेव्हाच आपल्याला सोलमेट वगैरे या संकल्पना जास्त स्पष्ट होतात. बेहदची परम शांती. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास याला नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. बेहदची परम महाशांती.